नेहमीच आपल्या तडाखेबंद भाषणांनी आणि विरोधकांवर तुटून पडण्यामुळे चर्चेत असणारे नितेश राणेंना गोव्याच्या कोर्टानं एक मोठा झटका दिलाय। म्हापसा न्यायालयाने नितेश राणेंविरोधात थेट वॉरंट जारी केले। आता तुम्ही म्हणाल, नितेश राणे तर महाराष्ट्राचे मंत्री आहेत, मग गोव्याच्या कोर्टानं त्यांच्यावर कारवाई का केली आणि थेट वॉरंट निघण्यापर्यंत त्यांनी गोव्यात काय केलं होतं असं? तर हे प्रकरण आजकालचं नाहीच आहे। यासाठी आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल, म्हणजे तब्बल 13 वर्ष मागे। धारगाळ टोलनाका तोडफोड प्रकरण काय आहे आणि यामुळे एवढा सगळा वॉरंट निघेपर्यंत प्रकरण का गेले, ते सगळं काही समजून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कोर्टाने आता राणेंना थेट अल्टिमेटम दिलाय। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। ती तारीख होती 3 डिसेंबर 2013 ची। तेव्हा नितेश राणे हे आजच्यासारखे काही भाजपाचे आमदार किंवा मंत्री नव्हते। तेव्हा ते चालवायचे एक स्वाभिमान संघटना। नारायण राणे साहेबांच्या राजकीय वरदहस्त आणि तरुणांची मोठी फळी नितेश राणेंच्या पाठीशी असायची। त्या काळात गोवा सरकारने एक नवीन नियम आणला होता। गोव्याच्या सीमेवर परराज्यातून म्हणजेच प्रामुख्याने महाराष्ट्रातून किंवा कर्नाटकातून येणाऱ्या चारचाकी आणि अवजड वाहनांवर सरकारने प्रवेश शुल्क म्हणजेच एंट्री फीज लागू केली होती। गोव्यात घुसणाऱ्या प्रत्येक गाडीकडून टोल नाक्यावर 250 रुपये वसूल केले जात होते। साहजिकच शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना आणि वाहतूकदारांना हा निर्णय अगदी पटलेलाच नव्हता। गोव्याच्या सीमेवर असलेल्या पेडणे तालुक्यातील धारगाळ येथे यासाठी एक मोठा टोल बूथ उभारण्यात आला होता। आता येऊया मुख्य घटनेकडे। 3 डिसेंबरच्या त्या दिवशी नितेश राणे हे सिंधुदुर्गातील सावंतवाडीहून गोव्यातील कळंगूट येथे त्यांच्या वैयक्तिक हॉटेलकडे निघाल्याचं बोललं जात होतं। त्यांच्यासोबतच समर्थकांचा मोठा ताफा होता, गाड्यांचा ताफा होता। गाड्या जेव्हा धारगाळ टोलनाक्यावर पोहोचल्या तेव्हा तिथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियम दाखवला आणि नितेश राणेंच्या ताफ्याकडे 250 रुपयांची शुल्काची मागणी केली। बस तिथेच ठिणगी पडली। टोल कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले आणि स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला। आमच्याकडून टोल वसूल करणार का, यावरून वाद सुरू झाला। आधी शाब्दिक चकमक झाली, पण बघता बघता हा वाद अगदी हिंसक वळणावर जाऊन पोहोचला। आरोप असा आहे की वाद इतका विकोपाला गेला की संशयित आरोपींनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली होती। एवढ्यावरच ते थांबले नाही, तर तिथे असलेल्या टोल बूथची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली। सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं। हा राडा करून नितेश राणे आणि त्यांचा ताफा तिथून पुढे कळंगूटच्या दिशेने निघून गेला होता। पण मंडळी, गोवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। पेडणे पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली। टोल नाक्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी थेट कळंगूट गाठलं आणि तिथून नितेश राणे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं, अटक सुद्धा केली। या अटकेमुळे तेव्हाही महाराष्ट्र आणि गोव्यात प्रचंड खळबळ उडाली होती। आता तुम्ही म्हणाल किंवा विचाराल, ही तर 13 वर्षापूर्वीची अटक होती किंवा प्रकरण होतं, मग आताच वॉरंट का निघालंय, कसं काय निघालंय? तर त्याचं काय आहे कारण, कायदा त्याची अंमलबजावणी करत असतो, पण त्याला वेळ लागतो। पेडणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून गोव्याच्या म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयात दोषारोप पत्र म्हणजेच चार्जशीट दाखल केली होती। या संपूर्ण खटल्यामध्ये एकूण 9 संशयित आरोपी आहेत आणि या 9 आरोपींमध्ये मुख्य संशयित आरोपी कोण आहेत, तर आपले मंत्री नितेश राणे। गेल्या काही वर्षांपासून या केसची कोर्टात सुनावणी सुरू आहे। नुकतीच जेव्हा कोर्टात सुनावणी झाली तेव्हा या केसमधील सर्व 8 संशयित आरोपी कोर्टात हजर होते। कोर्टाच्या प्रत्येक तारखेला ते हजेरी लावत होते। पण नितेश राणे हे सध्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत। शासकीय व्यस्तता, मतदारसंघातील कामे, पक्षाच्या बैठका किंवा इतर काही कारणांमुळे ते वारंवार कोर्टाच्या सुनावणीला गैरहजर राहिले। आता कोर्टाचा एक नियम असतो, तुम्ही कितीही मोठे व्हीआयपी असा, मंत्री असा किंवा संत्री असा, कायद्यासमोर सगळे सारखेच असतात। नितेश राणेंच्या या सततच्या गैरहजेरीमुळे म्हापसा कोर्टाचा पारा चढला। कोर्टाने कडक भूमिका घेतली आणि म्हटलं की असं वारंवार गैरहजर राहून चालणार नाही आणि म्हणूनच कोर्टाने थेट त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले। आता प्रश्न उभा राहतो की या वॉरंटमुळे नितेश राणेंना थेट अटक होणार आहे का? तर याचं उत्तर टेक्निकली नाहीये, कारण हे जामीनपत्र वॉरंट आहे, म्हणजेच कोर्टात हजर राहून जामीन मिळवता येऊ शकतो। जर ते बिगर जामीनपत्र म्हणजेच नॉन बेलेबल वॉरंट असतं तर गोष्ट वेगळी होती। पण कोर्टाने या खटल्याची पुढील अंतिम सुनावणी आता 6 जुलैला म्हणजे सोमवारी निश्चित केली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार
नितेश राणे यांना आता कोणत्याही परिस्थितीत 6 जुलै रोजी गोव्याच्या म्हापसा न्यायालयात स्वतः प्रत्यक्ष हजर राहावं लागणार आहे. तिथे गेल्यावर त्यांना कोर्टासमोर आपली बाजू मांडावी लागेल आणि स्वतःचा जामीन मंजूर करून घ्यावा लागेल. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. निवडणुका तोंडावर आहेत, जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत, पाऊस पाण्याचा प्रश्न देखील आहे. अशा अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये मंत्री महोदयांना आता मुंबई आणि सिंधुदुर्ग सोडून थेट गोव्याच्या कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. न्यायालयाच्या या कडक भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. विरोधकांच्या हातात जणू काही आयतच कोलीत मिळाले. तर मंडळी, हे आहे नितेश राणेंच्या गोव्यातील वॉरंट मागचं खरं आणि संपूर्ण सत्य. 13 वर्षापूर्वीचा तो राडा आज त्यांच्या अंगलट आल्याचं दिसतंय. आता 6 जुलैला कोर्टात काय होईल? नितेश राणे स्वतः हजर राहून जामीन मिळवतात का, की त्यांचे वकील आणखी काही वेळ मागून घेतात? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. जी काही अपडेट येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. पण तुम्हाला काय वाटतंय? राजकीय नेत्यांना शासकीय कामांमुळे कोर्टाच्या सुनावणीतून सूट मिळायला हवी का, की कोर्टाने घेतलेली ही कडक भूमिका, कडक कारवाई अगदी योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.